नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. चैतन्य तांदळे खून प्रकरणी आणखी दोघांना अटक. सांगली शहरातील शामराव नगर इथं कानाखाली मारल्याच्या कारणातून चैतन्य आप्पासाहेब तांदळे यांचा चौघांनी धारदार हत्याराने घोसपून आणि डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून केला. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली. सुजल उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे आणि शुभम चंद्रकांत वाघमोडे, दोघे राहणार शामराव नगर, सांगली अशी त्यांची नाव आहे. या प्रकरणी विनोद मुकुंद डांगे याला यापूर्वीच अटक करण्यात आली, तर एक जण अद्याप पसार आहे. सुजल उर्फ पाप्या वाघमारे हा 9 रोजी शामरावनगर इथं त्याचा मामा विनोद डांगे यांच्या समेत थांबला होता. त्यावेळी चैतन्य तांदळे हा त्या ठिकाणी मित्राकडे गेला होता. त्यावेळी चैतन्य याने सुजल उर्फ पाप्या याला त्याच्याजवळ बोलावून घेतलं. त्यावेळी त्याच्याकडे हत्यार असल्याचं चैतन्याच्या निदर्शनास आलं. त्याने काय रे हत्यार घेऊन फिरतोस का असं म्हणून त्याला कानाखाली मारली होती. त्यानंतर सुजल उर्फ पाप्या आणि विनोद डांगे दोघे त्या ठिकाणाहून निघून गेले. काही वेळानं ते शुभम वाघमोडे आणि राहुल जाधव या दोघांना घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आले. त्यावेळी पाठलाग करून चौघांनी चैतन्य तांदळे याचा धारदार हत्यारांनी वार करून व डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून केला. चैतन्याच्या मानेत मारलेला चाकू तसाच अडकून राहिला होता. या खून प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तातडीनं विनोद डांगेला अटक केली होती. मात्र अन्य तिघे हल्लेखोर पसार होते. मुख्य सूत्रधार सुजल उर्फ पाप्या आणि शुभम हे दोघे जुना बुधगाव रस्ता ते शिंदेमाळा रस्त्यावर थांबल्याची माहिती सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील संदीप पाटील, गौतम कांबळे यांना मिळालेली होती. त्यानुसार दोघांनी तातडीनं घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाटील व कांबळे यांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. या खून प्रकरणातील राहुल जाधव मात्र अद्याप पसार असून पथक त्याच्या मागावर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.